ममता में ये रूप जो तेरा है, इन चांद सितारों में ये आकाश भी तेरा है। महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम बाज बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, था पा न सका कोई, सागर है तू उल्फत का। हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम बाज बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, यह गीत सुनाएंगे, यह गीत सुनाएंगे। प्रभूचा गौरव असो आतानी सदा सर्वदा. आतानी सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. ऑल द टाइम. God is good. तर प्रभूमध्ये आपण इथे जमलेलो आहोत. तर प्रभूमध्ये जमणं म्हणजेच आनंदाला उधाण येणं हे आहे, बरोबर की नाही? Yes. यस. तर प्रभूमध्ये आपण आनंदित होणार आहोत आणि सगळ्या आपल्या भाविकांनाही आनंद तो मिळणार आहे, कारण ख्रिस्त खुद आपला आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तर आपल्याला माहिती आहे की आपण ख्रिस्ताला गौरविण्यासाठी इथे आलेलो आहोत, पण आपण सामुदायिकरित्या किंवा समोरासमोर येऊ शकत नाहीत, कारण जगामध्ये वातावरण वेगळं आहे. तरीही या माध्यमातून आपण ख्रिस्ताला गौरविणार आहोत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तर सुरुवातीला आपण ख्रिस्ताकडे जाण्या अगोदर आपण आपलं आत्मपरीक्षण करणार आहोत, कारण ख्रिस्ताकडे जाणं हे पावित्र्य असणं, आपल्या अंतरी आपल्या मनामध्ये पावित्र्य असणं हे अगत्याचं आहे. तर आपण ख्रिस्ताच्या समीप जात असताना आपली नग्नता जी आहे ते आपल्या समोर आहे. तर आपण हे जीवन जगत असताना वेगवेगळ्या वळणावर आपण पडत असतो, कारण आपली दुर्बलता जी आहे, मनाची तनाची, ही दुर्बलता आपल्याला पाडत असते. तर आपण त्या दुर्बलतेविषयी आपण क्षमा मागणार आहोत, आपल्या पापांविषयी आपण क्षमा मागणार आहोत आणि पूर्णपणे आपण मोकळे होणार आहोत. येशूचं रक्त आपण घेत आहोत. येशूच्या रक्त आमच्यावर आहे आणि आमची बंधने जी आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये जो काळोख आहे तो सगळा नाहीसा कर आणि सगळे आशीर्वाद आमच्यावर येवोत. पवित्र आत्म्या, तुझ्या विना ही प्रार्थना होणं अशक्य आहे. तर पवित्र आत्म्या तू ये. या प्रार्थनेचा आत्मा, पवित्र आत्मा आपण मागत आहोत. आपण आपले हात उघडे करूया. ये पवित्र आत्म्या. Come Holy Spirit. We welcome you Holy Spirit. Come and fill with your presence Lord. ये पवित्र आत्म्या, आम्ही तुझं स्वागत करत आहोत. Come Holy Spirit. Come Holy Spirit. Come Holy Spirit. पवित्र आत्मा तू ये.
विराज हो आमच्या अंतःकरणामध्ये विराज हो ये पवित्र आत्मा तू ये पवित्र आत्मा तू ये तू स्वर्गीय गौरवी सामर्थ्याने ये तू स्वर्गीय गौरवी सामर्थ्याने कर तू परिपूर्ण आम्हा तुझ्या शक्तीने कर तू परिपूर्ण आम्हा तुझ्या शक्तीने हे पवित्र आत्मा तू ये पवित्र आत्मा तू तर परमेश्वर आपला रक्षक आहे, आपलं जीवाचं रक्षण करणारा परमेश्वर आहे. म्हणून स्तोत्रकार म्हणत आहेत, मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. हालेलुया. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. हालेलुया. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाहीत. हालेलुया. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाहीत. Praise the Lord. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाहीत व तो डुलकीही घेत नाहीत. Praise the Lord. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. हालेलुया. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही, कारण परमेश्वर सर्व अरिष्टापासून तुझे रक्षण करेल. थँक्यू लॉर्ड. प्रभू माझ्या सोबत आणि माझ्या बरोबर असणारा माझा परमेश्वर आहे. कोणतीही स्थिती असो, कोणतीही परिस्थिती असो, परमेश्वर माझ्या बरोबर आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद स्वर्गीय पिता. हालेलुया, 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 हालेलुया. आभारी येशू, आभारी येशू, माझवर तू खूप प्रेम केले. आभारी येशू, आभारी येशू, माझवर तू खूप प्रेम केले. आभारी येशू, आभारी येशू, माझवर तू खूप प्रेम केले. आभारी येशू, आभारी येशू, माझवर तू खूप प्रेम केले. काल्वर डोंगरी बलिदान तुझे क्रुसावरी, माझवर तू खूप प्रेम केले. काल्वर डोंगरी बलिदान तुझे क्रुसावरी, माझवर तू खूप प्रेम केले. आभारी येशू, आभारी येशू, माझवर तू खूप प्रेम केले. आभारी येशू, आभारी येशू,
माझवर तू खूप प्रेम केले. पाप्यास तारण्यास जीवनभर झिजलास, माझवर तू खूप प्रेम केलेस. पाप्यास तारण्यास जीवनभर तू झिजलास, माझवर तू खूप प्रेम केलेस. आभार येशू, आभार येशू, माझवर तू खूप प्रेम केलेस. आभार येशू, आभार येशू, माझवर तू खूप प्रेम केलेस. Thank you, Lord, Lord. thank you, Jesus. Praise you, Jesus. तुझी स्तुती करत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत, तुझे आभार मानत आहोत, परमेश्वर. Praise you, Lord. Thank you, आमच्या Father. जीवनात Thank सर्व you, काही Lord. आमच्या Thank you, जगण्याचं Jesus. कारण आहे. Praise you, तुला धन्यवाद Jesus. देत धन्यवाद आहोत. येशू, तुझी धन्यवाद स्तुती येशू. करत आहोत, तुला आम्ही आभार धन्यवाद मानतो, देत आहोत, तुझे धन्यवाद आभार येशू, मानत आमच्यावर आहोत. प्रेम करत आहे. Thank you, Jesus. Praise you, Jesus. आपण त्या परमेश्वर समोर आलेलो आहोत. मनाने नव्हे, तनाने नव्हे, तर आत्म्याने आणि सत्याने आपण त्याच्या समोर आलेलो आहोत. आणि तो राजासन आरूढ परमेश्वर आहे, वैभवी राजा आहे. त्याची उपासना आपण करूया, Hallelujah. त्याची सेवा आपण करूया. ते दिव्य देवदूत स्वर्गामध्ये म्हणत आहेत, पवित्र पवित्र पवित्र, जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभुदेव. हे प्रभू, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले. तुझे इच्छेने ते झाले व अस्तित्वांत आले. Jesus. तर आपण ही स्वर्गीय आराधना माझे मागे म्हणणार आहोत. पवित्र 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 पवित्र, पवित्र, जो होता, जो होता, जो आहे जो आहे, व जो येणार, व जो येणार, तो सर्वसमर्थ तो सर्व समर्थ प्रभुदेव. प्रभुदेव. हे प्रभू, हे प्रभू, आमच्या देवा, आमच्या देवा, गौरव, गौरव, सन्मान सन्मान व सामर्थ्य व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, तू योग्य आहेस, कारण कारण तू सर्व काही तू सर्व काही निर्माण केले. निर्माण केले. तुझ्या इच्छेने ते झाले तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वांत आले. व अस्तित्वात रिया राबा 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 शकिया राबा राबा शंदा राबा राबा कुरु हुरोब शकारा हिरे 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 हिशारा हिया राबा शंदा राबा 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 राबा. यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा
कर इस दुनिया को क्या लाभ होगा, खोकर आत्मा को क्या पाएगा तू, जीत कर इस दुनिया को क्या लाभ होगा, खोकर आत्मा को। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा। यीशु बुला रहा, यीशु बुला रहा। तेरा नाम लेकर तुझे यीशु बुला रहा। तेरा नाम लेकर तुझे यीशु बुला रहा। प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. नंतर फिलिपाच्या कैसरीकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? सिमोन पेत्र उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे जिवंत पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, सिमोन बारयोना, धन्य तुझी वाणी, कारण मांस आणि रक्त ह्याने नव्हे तर माझ्या स्वर्गांतील पित्याने तुला प्रकट केले आहे. आणखीन मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, पृथ्वीवर जे काही मोकळे करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. तेव्हा त्याचे शिष्य निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या बंधू भगिनीनो, काही वर्षापूर्वी मी मोखाड्याला होतो आणि अनेक लोक प्रार्थनेसाठी माझ्याकडे यायची. फादर, ख्रिस्ताची ओळख करून द्या ना. आणि ख्रिस्ताची ओळख करून देत असताना आम्ही त्यांच्यावर बोलायचे. एक दिवस एका माणसाला वसई येथे शिल्ड फेच्या रिट्रीटला जायचं होतं. त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी आजूबाजूला विचारलं, पैसेच नाहीत आणि वसई नेण्यासाठी कमीत कमी 200-300 रुपये तरी लागणार. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी विचार केला की माझ्यामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलचे पैसे मला मिळतील. त्यांनी लागलीच एका जवळच्या व्यक्तीला विचारलं, कोणाला मोबाईल हवा आहे का, मला विकायचा आहे. आणि एका व्यक्तीला हवा होता. त्याने तो मोबाईल विकला आणि त्याचे जे पैसे आले त्या पैशाने जेव्हावरून बस पकडून आपल्या वसईपर्यंत ते पोहोचली. 3 दिवसाची त्यांनी रिट्रीट केली आणि मग प्रभू येशूला आपल्या जीवनाचा तारण करता, आपल्या जीवनाचा प्रभू आणि ख्रिस्त म्हणून त्यांनी स्वीकारलं. आणि तो एवढा उतावळा झाला की मला नेहमी फोन करायचा, येऊन भेटायचा, सांगायचा, फादर मला बाप्तिस्मा द्या ना, मला ख्रिस्तमय व्हायचं आहे, मला येशूकडे जायचं आहे, येशू माझा गुरु, येशू माझा प्रभू आहे. होय माझ्या बंधू आणि भगिनीनो, एकदा आपल्या जीवनामध्ये येशूला प्रथम स्थान दिलं, एकदा आपल्या जीवनामध्ये येशूला आपण पारखलं, ओळखलं, आपलं सर्वस्वी, आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू येशूकडे ठेवलं,
तर आपल्या जीवनामध्ये अमोल अशी देणग्या मिळतात. ज्यांनी ज्यांनी देवावर विश्वास ठेवलेला आहे त्या संतांना, आपल्यासारख्या प्रापंचिकांना, ज्यांनी श्रद्धा ठेवली, येशूला आपल्या जीवनामध्ये आणलं, त्या जीवनाचं तारण झालेलं आहे. आपण बायबलमध्ये वाचतो ना, जक्कीवच्या जीवनामध्ये आला, परिवर्तन झालं. पापी स्त्रीच्या जीवनामध्ये आलं, परिवर्तन झालं. जे जे त्याच्या जीवनामध्ये आले त्याला येशूने स्पर्श केलं. होय माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत पेत्र आणि संत पौल याचा सण साजरा करत आहे. ख्रिस्त सभेचे 2 खंदे प्रेषित प्रभू येशूच्या नंतर ज्याने कार्य आपलं जीवन अर्पण करून केलं ते म्हणजे संत पेत्र आणि संत पौल. माझ्या बंधू भगिनी, आज मला आनंदाने सांगावंसं वाटतं की आपला चर्चचा आश्रयदाता संत पीटर, आपण किती भाग्यवान आहोत. संत पीटरच्या आश्रयाखाली आपण जीवन जगत आहात. म्हणूनच अगदी सुरुवातीला मी तुम्हाला हॅपी फीस्ट सणाच्या शुभेच्छा देत आहे. आपण येत्या रविवारी साजरा करणार आहोत, परंतु आजचा सणाचा दिवस आहे. मी तुम्हा सर्वांना प्रभू येशूच्या नावाने आणि संत पेत्राच्या आश्रयाखाली तुम्हाला शुभेच्छा देत आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त सभेचे हे 2 संत पेत्र, संत पीटर आणि संत पौल, ख्रिस्त सभेचे खंदे भक्त प्रेषित आपलं जीवन येशूसाठी, ख्रिस्त सभेसाठी, चर्चसाठी वाहणारी. ख्रिस्तांना पीटरने आपला वैयक्तिक अनुभव घेतला. आपण जे प्रेयरमध्ये आहोत, आपल्या सर्वांना ख्रिस्ताचा वैयक्तिक अनुभव आलेला आहे. म्हणून आपण प्रेयरमध्ये येतो, म्हणून आपण प्रार्थनेला येतो, म्हणून आपण वैयक्तिक प्रार्थना करतो. पर्सनल एक्सपिरियन्स ऑफ फेथ इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की ख्रिस्ताचा वैयक्तिक अनुभव आपल्याला आला पाहिजे. हा जो खजाना आहे, ही जी समृद्धी आहे, ही जी संपत्ती आहे ती ख्रिस्तामध्येच आहे. आणि माझ्या बंधू भगिनींनो, ख्रिस्ताला पेत्राने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं आणि त्याचं तन मन धन सगळं काय बदललं. येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवला, येशूवर पूर्णपणे श्रद्धा ठेवली, येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवला. येशू माझ्या जीवनामध्ये सक्रिय होण्यासाठी मी येशूला शरण गेलो. पेत्रांनी, पीटरनी, आपल्या आश्रयदात्यांनी ते केलेलं आहे. पेत्राचे शब्द कोणते आहेत? तू मसीहा आहेस, तू जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहेस. आणि येशूचा प्रतिसाद काय होता? तो खडक आहेस. होय माझ्या बंधू आणि भगिनींनो, सध्याच्या करोना काळामध्ये, लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक लोक हैराण झालेले आहेत, अनेक लोक हतबल झालेले आहेत. अनेक लोकांना वाटतं, वेअर इज गॉड फादर? येशू कुठे आहे? देव कुठे आहे? या जगात चाललं काय आहे? अशा वेळेला आजच्या दिवशी संत पीटरच्या सणाच्या, आपला आश्रयाच्या सणाच्या दिवशी आपण हिंमत बाळगूया, आपण एकत्र येऊया. आपल्या सर्वांची श्रद्धा आपली ताकद बनणार आहे. जसं पीटरने आपली श्रद्धा येशूवरती दिली, तशी ह्या परिस्थितीमध्ये आपली श्रद्धा येशूवर ठेवली पाहिजे. संत पौलाचं एक वचन आहे, माझं चालणं, बोलणं, वागणं हे ख्रिस्तमय आहे. माय लिव्हिंग इज क्राइस्ट. पेत्राच्या जीवनामध्ये सर्व काही येशूसाठी. आपल्याही जीवनामध्ये प्रसंग येतील, संकट येतील, दुःख येतील, वेदना येतील, करोनामुळे चॅलेंज होतील, नोकरी जाईल, घराचं वातावरण बिघडेल. अशा वेळेला आपण येशूवरती विसंबून राहिलं पाहिजे, येशूवरती श्रद्धा ठेवली पाहिजे. संत पेत्राचा दुसरी एक विशेष गुण होता. संत पेत्राने येशूला आपल्या जीवनामध्ये आणल्यानंतर, येशूला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू केल्यानंतर येशूच्या वचनावर तो पूर्ण विसंबून राहिला. येशूच्या वचनावरती तो त्याने सर्व काही त्याला अर्पण केलं. आणि म्हणूनच अशा वेळेला येशूचा प्रतिसाद काय होता? एवढं सगळं श्रद्धा ठेवल्यानंतर येशूने त्याला काय केलं? आपल्या जीवनामध्ये वाटतं ना कधी कधी, एवढी मी श्रद्धा ठेवली, एवढी मी प्रार्थना केली, एवढं मी प्रेयरमध्ये आहे, मला काय मिळालं? माझ्या बंधू भगिनींनो, येशूने श्रद्धा आपल्या प्रेषितवरती, संत पीटरवरती पाहिली श्रद्धा.
आणि ती श्रद्धा पाहिल्यानंतर पीटरला काय दिलं बक्षीस, काय दिला आशीर्वाद? तू पेत्र आहेस, तू खडक आहेस, तुला मी स्वर्गाच्या साव्या देणार. जे तू या पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल. हा आशीर्वाद, एवढा मोठा आशीर्वाद कोणाला दिला? अनेकाला वाटतं गैरसमजुतीमुळे फक्त पेत्राला दिला. नाही, पेत्राला दिला म्हणजे पहिल्या पोपला दिला, पेत्राला दिला म्हणजे चर्चला दिला, चर्चला दिला म्हणजे तुम्हाला आणि मला दिला. आपण चर्चचे भक्त आहोत, आपण चर्चमध्ये येतो, देवधर्म पाळतो. म्हणूनच माझ्या बंधूंनी भगिनीनो, संत पेत्राला दिलेला आशीर्वाद त्यांनी चर्चला दिलेला आहे, प्रेषितांना दिलेला आहे. तो आशीर्वाद तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि म्हणूनच या जगामध्ये जे आपण बांधणार, या जगामध्ये आपण येशूच्या वचनानुसार जीवन जगणार, ते स्वर्गामध्ये बांधलं जाणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्वर्गाच्या चाव्या बाप्तिस्माद्वारे मिळालेला आहे. कारण बाप्तिस्माच्या दिवशी आपल्यामध्ये असलेलं मूळ पाप, ओरिजिनल सिन, हे गेलं आणि तेव्हा आपल्याला चावी दिलेली आहे. पवित्र पाणी शिंपडल्यानंतर, पवित्र पाण्याने बाप्तिस्मा दिल्यानंतर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याद्वारे तेव्हा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे. आणि हा आशीर्वाद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ह्यामुळेच चर्चला पाप क्षमेचं वरदान दिलेलं आहे. मी एवढा मोठा माणूस कोण नाही, मी तुम्हासारखा साधा आहे, परंतु गुरुदीक्षेद्वारे, येशूने दिलेल्या दीक्षेद्वारे, येशूने माझ्या गुरुदीक्षेच्या वेळेला दिलेल्या आशीर्वादामुळे, अभिषिक्तेमुळे मला तो पाप क्षमा करण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक फादरांना, बिशपांना, चर्चला दिलेला आहे. जो चर्चला दिलेला अधिकार आपल्या पहिल्या पोपला दिलेला होता, पेत्राला दिला होता, आपल्या आश्रयाला दिला होता. आणि म्हणूनच संत पेत्राची प्रतिक्रिया काय होती? हा आशीर्वाद मिळाल्यानंतर, एवढा मोठा खजाना मिळाल्यानंतर काय त्याची प्रतिक्रिया होती? पहिला, त्याला तो आशीर्वाद त्याने स्वीकारला. माझ्या बंधू भगिनींनो, दररोज या दिवसाचे वाचनं तुम्ही ऐकलात तर हिलिंगची वाचनं आहेत. येशूने त्याला हिलिंग केलं, येशूने तिला हिलिंग केलं, त्या रक्तस्रावशीला बरं केलं, त्या भूत घुसलेल्या माणसाला बरं केलं. अशी सध्याच्या जीवना वाचनावर वाचतो ना, हे सगळं वाचनं कशी आहेत? येशू आपल्याला कृपा देतो, आशीर्वाद देतो, पापक्षमा देतो, शांती देतो, आत्मविश्वास देतो, धीर देतो. हे आपण स्वीकारलं पाहिजे. इन फेथ, विश्वासाने स्वीकारलं पाहिजे. असं स्वीकारता येत नाही, श्रद्धेने स्वीकारलं पाहिजे. आणि त्या संत पीटरची पहिली प्रतिक्रिया काय होती? एक्सेप्टन्स, स्वीकारलं. आपल्याही जीवनामध्ये आपण स्वीकारलं पाहिजे. ती ताकद आहे, ती स्फूर्ती आहे, एक नवं जीवन आहे. अनेकाला तसा अनुभव आलेला आहे ना, तुम्हाला आला आहे की नाही? वैयक्तिक तपासून पहा, आपण प्रेयरमध्ये कसे आले? चांगल्या कुंसाराद्वारे, चांगल्या रिट्रीटद्वारे. आपल्या मित्राने किंवा मैत्रिणी आपल्या देवळात आणलं, चल रिट्रीट आहे जाऊया. तो अनुभव कधीही बासा करू देऊ नका. तो अनुभव नेहमी जिवंत ठेवा. संत पीटरने तो दिलेला आशीर्वाद काय ठेवला? जिवंत ठेवला. हा मोठा संदेश आहे. अनेक वेळेला आपण प्रेयरमध्ये आलं की आपल्या अंगवळणी पडते. आम्ही प्रेज अँड वर्शिप करतो, आम्ही प्रेयरला जातो, सवय होते. सवय होता कामा नये. आपण जिवंतपणा राहिला पाहिजे, जसं पेत्रामध्ये तो जिवंतपणा राहिला. आणि म्हणून संत पेत्रला एक नवीन नाव आहे, माहीत आहे? उतावळा संत. पटकन बोलतो येशूबरोबर, पटकन काहीतरी करतो, कारण तो येशूमध्ये उतावीळ झाला होता. आणि आपणही आपल्या जीवनामध्ये उतावीळ झाला पाहिजे. दुसरा मुद्दा संत पेत्राने केला, आणि तो म्हणजे देवाने एकदा दिलेला आशीर्वाद येशू परत घेत नाही. जो आशीर्वाद आपल्याला कुंसारामध्ये मिळालेला आहे, जो आशीर्वाद आपल्याला मिसामध्ये मिळालेला आहे, जो आशीर्वाद पहिली रिट्रीट केली तेव्हा मिळालेला आहे, जो आशीर्वाद एका फादराने आपल्याला कन्फेशनद्वारे, काउन्सिलिंगद्वारे अभिषेकताचा आशीर्वाद दिलेला आहे, तो आशीर्वाद फुकट जाईल?
नाही माझ्या बंधू भगिनींनो, तो आशीर्वाद आपल्यामध्ये आहे. आपण ख्रिस्तमय झालेलो आहोत, ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आहे आणि म्हणून आपण ख्रिस्तामध्ये मुळावलेलं असलं पाहिजे, ख्रिस्तामध्ये जिवंत असलं पाहिजे. कारण आपण जिवंत देवाचे जिवंत पुत्र आहोत. हे येशूने संत पेत्राच्या वेळेला संत पेत्राच्या वाणीतून आपल्याला सांगितलेलं आहे. माझ्याही जीवनामध्ये जेव्हा येशू येईल आणि आलेला आहे अनेकाच्या जीवनामध्ये, आपण तारणकर्ता होणार, आपण परमेश्वराच्या सान्निध्यात होणार. तशी कृपा आणि आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून या प्रार्थनेमध्ये, या हिलिंगच्या प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वराला सांगूया, मला संत पेत्राप्रमाणे तुझा वैयक्तिक अनुभव घ्यायचा आहे. माझ्या खाजगी जीवनामध्ये तू राहणार आहे, हे मला आणायचं आहे. आज या सणाच्या दिवशी मला तुझा आशीर्वाद आणि कृपा दे. पुन्हा एकदा माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना संत पीटरच्या सणाच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा देत आहे. हॅपी फीस्ट, सणाच्या शुभेच्छा. प्रभूचा आशीर्वाद तुम्हा सर्वावर यावा. या मी चारही फादर्स, आपल्या सर्व सिस्टर तुम्हाला पाठवत आहोत. मे गॉड ब्लेस यू अँड हॅपी फीस्ट. हॅव अ वंडरफुल वीक अहेड. गॉड ब्लेस यू. माझ्या बंधू भगिनींनो, आपण किती भाग्यवान आहोत. जिवंत देवाचा जिवंत पुत्र आपल्यासमोर हजर आहे. दुसरं आपल्याला काय हवं आहे? स्वर्गामध्ये जी प्रचंड वायुयुगाची शक्ती आहे, ती शक्ती या साक्रमेंटमध्ये आता हजर आहे. तुम्हासाठी, माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी हे साक्रमेंट आपल्यासमोर हजर आहे. होय माझ्या बंधू भगिनींनो, आपण परमेश्वराला सांगूया की तू माझा गुरु, तू माझा प्रभू. संत पेत्रांनी आज ज्याचा आपण सण साजरा करत आहोत, त्यांनी काय सांगितलं? तू मसीहा आहेस, तू परमेश्वराचा पुत्र आहेस, जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहेस. प्रभू, तुझ्याशिवाय आम्हाला जीवन नाही. ही कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा म्हणून मोठ्या श्रद्धेने या गायनामध्ये सहभाग घेऊया की आपण पूर्णपणे संत पीटरप्रमाणे आपला आश्रत विश्वास ठेवूया, येशूकडे ती श्रद्धा ठेवूया.
संकट आहेत, प्रसंग आहेत, वेदना आहेत, आजार आहेत, ही येतील आणि जातील. ही वेळ आलेली आहे, ती वेळ आलेली आहे, येतील आणि जातील. आपली श्रद्धा मजबूत असली पाहिजे. मोठ्या श्रद्धेनं या गायनामध्ये सहभागी होऊन सांगूया, प्रभू येशू, तुझ्यावर मी पूर्णपणे विसंबून आहे. तू माझं गुरु, तूच माझं प्रभू. आपले हात आपण श्रद्धेने उंच करूया आणि देवाला सांगूया, माझ्यामध्ये मार्ग मी चालतो, विश्वास ठेवून येशूवर, त्याचे गीत गातो. जरी आले ढग स्वर्गाच्या वाटेवर, नाही सोडणार येशू मला कधी वाऱ्यावर. खरा मित्र आहे, जीवा भावाचा, नाही सोडणार मी, कधी हात्याचा, विश्वास ठेवून येशूवर, मार्ग मी चालतो, विश्वास ठेवून येशूवर, त्याचे गीत गातो. जरी आले ढग काळे स्वर्गाच्या वाटेवर, नाही सोडणार येशू मला कधी माझ्या बंधू भगिनींनो, हा साक्रमेंट आशीर्वाद आपणा सर्वांपर्यंत पोचत आहे. आपलं लक्ष प्रभू येशूकडे ठेवू. या साक्रमेंटामध्ये अनेकाला तो हिलिंग करत आहे. अनेकाची जे दुःख, वेदना, आजार आहे, प्रभू त्याच्यावर फुंकर टाकत आहे. या दिवसाच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो, सध्या येशूने अनेक आजारी, दुःखी, पीडित, भूतग्रस्त यांना बरं केलं. आपल्याला तो बरं करणार आहे, एक नवीन जीवन देणार आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आता संचारणार आहे. आपल्या मनाची, हृदयाची आपण तयारी करूया. संत पीटर प्रमाणे आपण सांगूया, तू जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहेस, तू मसीहा आहेस, तू अभिषिक्त आहेस. माझ्या बंधू भगिनी, या क्षणाला पवित्र आत्म्याने अगोदर आपले हात आपण हृदयावरती ठेवूया. आपलं हृदय पवित्र व्हावं, स्वच्छ व्हावं. कळत नकळ आपल्या हातून पाप घडलेले आहेत. आपण अन्य देवतेकडे गेलेलो आहोत, अनेक भक्ताकडे गेलेलो आहोत, आपण चुकीच्या मार्गाने गेलेलो आहोत. आज येशू सांगत आहे संत पीटरला, तुमच्या आश्रयदात्याला मी स्वर्गाच्या आणि पापक्षमेच्या चाव्या दिलेल्या आहेत. प्रभू मला शुद्ध कर, मला पवित्र कर. प्रभू माझ्यामध्ये पवित्र आत्मा पाठव. पुन्हा एकदा मला अभिषिक्त कर. त्या साक्रमेंटाद्वारे मला आशीर्वादित कर. आपण पवित्र आत्म्याला सांगूया,
दोन्ही हात उंच करून पवित्र आत्मा घे. पवित्र आत्म्या मला हिलिंग दे. पवित्र आत्म्या मला शुद्ध कर. पुन्हा एकदा अभिषिक्त कर. तू मसीह आहेस, जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहेस. प्रभू तू हे प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. थँक्यू जीसस. प्रेज ग्लोरीफाय युअर नेम. हालेलुया हालेलुया. हे पवित्र आत्म्या घे, आम्हाला पवित्र कर, आम्हाला अभिषिक्त कर. दुःखी कसे भारकांत आहे प्रभू त्यांना पवित्र कर. हे काम होली स्पिरिट हील देम, फिल देम विथ द पॉवर Jesus. Let your power come. Thank you Jesus. Praise you Lord. आपण हात उंच करून पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये बोलूया. माझ्या बंधू भगिनी, हृदयाची मनाची तयारी करूया प्रभू येशूचा आशीर्वाद घेण्यासाठी. ऑनलाईन काय सुना येशू 139 स्तोत्रामध्ये आपण ऐकल्याप्रमाणे सर्व ज्ञानी आहे, सर्व गुणसंपन्न आहे. इव्हन या यूट्यूबद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. आपल्या मनाची हृदयाची आपण तयारी करूया. माझ्या बंधू भगिनींनो, चर्चतर्फे एक सूचना करावीशी वाटते. मी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आज आपला सण आहे. सो हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. आपण रविवारी साजरा करणार आहोत, पण आज योगायोगाने मंगळवार आहे आणि आपण आपल्या आश्रयदाता संत पीटरचा सण साजरा करत आहोत. तुम्हा सर्वांना आम्हा 4 फादरांतर्फे हार्दिक शुभेच्छा. सूचनेकडे लक्ष द्या. उद्या बुधवार 30 जून, गुरुवार 1 जुलै, शुक्रवार 2 जुलै या तिन्ही दिवशी आपला आश्रयदाता संत पीटर चर्चच्या सणाची तयारी म्हणून
नोवेनाची मिसा प्रवचन नोवेनाची लिंक यूट्यूबवर माध्यमाद्वारे आपल्याला व्हॉट्सॲपवर पाठवली जाईल. सकाळी 7 वाजल्यापासून ती तुम्ही पाहू शकाल. सूचना नंबर 2, नोवेनाच्या दिवसात आणि सणाच्या दिवशी सामुदायिक हेतूसाठी प्रार्थना केल्या जातील. ज्यांना ह्या मिसेसाठी हेतू द्यायचे असतील त्यांनी सामुदायिक हेतू बॉक्समध्ये टाकावेत. सामुदायिक हेतूचा बॉक्स चर्च कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे, तसं नाव त्याच्यावर टाकलेलं आहे. सूचना नंबर 3, आपल्या सणाच्या दिवशी म्हणजे 4 जुलैला रविवारी आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो आपल्या धर्मग्रामासाठी विशेष विसार्पण करतील व प्रार्थना करतील. आपल्या धर्मप्रांताला पाठवणारी लिंक आपल्याला पाठवली जाणार आहे. पुन्हा एकदा सणाच्या शुभेच्छा. प्रभूचा आशीर्वाद तुमच्यावर यावा ते माझ्या प्रार्थनामय शुभेच्छा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. जगाला संजीवनाची मानव नवजीवनाची, जगाला संजीवनाची मानव नवजीवनाची सुवार्ता येशूची, सुवार्ता येशूची. सुवार्ता 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 मानव पुत्राची, हा 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 हो 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 हो. सुवार्ता मानव पुत्राची. अनिती पापांच्या मार्गावरील जगातील लोकांची न्यायनीती, अधर्मापायी अशांती मनी मानवाला मृत्यूची भीती. अनिती पापांच्या मार्गावरील जगातील लोकांची न्यायनीती, अधर्मापायी अशांती मनी मानवाला मृत्यूची भीती. पाप विनाशी तारणदायी, पाप विनाशी तारणदायी अवतरला येशू जगती. जगाला संजीवनाची मानव नवजीवनाची, जगाला संजीवनाची मानव नवजीवनाची सुवार्ता येशूची, सुवार्ता येशूची. सुवार्ता 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 मानव पुत्राची, हा 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 हो 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 हो.